राधा माधव कुंज विहारी गोपी जाना वल्लभ गिरिवर धारी। यशोदानंदन व्रज जन रंजना यशोदानंदन व्रज जन रंजना यशोदानंदन व्रज जन रंजना यमुना तीर वनचारी यमुना यमुना तीर वनचारी यमुना जय राधा माधव कुंज विहारी गोपी जन वल्लभ गिरिवर धारी। यशोदानंदन व्रज जन रंजना यशोदानंदन व्रज जन रंजना यशोदानंदन व्रज जन रंजना यमुना तीर वनचारी यमुना यमुना तीर वनचारी यमुना
वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। अनंत कोटि वैष्णव वृंद की, वैष्णव ठाकुर की। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश श्रीरूपां साग्रजातां सहगना रघुनाथान्वितां तां सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदां सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश। नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। उपस्थित सर्व भक्तवृंदांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या या आपल्या शनिवारच्या सत्संग कार्यक्रमामध्ये। सर्वांना आवाज ऐकू येतो का व्यवस्थित? तर असा आवाज पूर्ण प्रवचनभर येईल ह्याची गॅरंटी नाही। थोड्या वेळानं संघर्ष चालू होईल। कोणता संघर्ष? तर आपण सर्वांनी महाअवतार नरसिंह भगवान हे पाहिलं का? उद्या जाणार आहे। ठीक आहे तर फार सुंदर डायलॉग, थोडंसं हे कमी करा, ट्रबल कमी करा। हरे कृष्ण। तर त्यामध्ये झुंज आहे। हिरण्यकशिपूचा अत्याचार जिंकतोय का प्रल्हाद महाराजांची भक्ती? तर तिथं
आवाज असणार आहे, थोडंसं कमी कर, थोडंसं कमी कर. मास्टर कमी कर, दिसेल मारते ना. हरे कृष्ण हरे कृष्ण. मास्टर वाढवा आणि बाकीचं कमी करा, ते ब्रास नाही, ब्रास वाढवा. हरे कृष्ण. ओके. तसंच इथं थोड्या वेळानं झुंज चालू होईल. समोरचा तो आवाज आणि आपली श्रवण करण्याची इच्छा. ब्रास वाढवा, हे कमी करा. मास्टर वाढवा. हरे कृष्ण. बास वाढवा, तो ट्रिपल कमी करा. हां, ब्रास वाढवा. हरे कृष्ण हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर आज आपण विषय घेत आहोत संत महाराष्ट्राचे. तर संत, आपण मागच्या वेळेलाही या विषयाला सुरुवात केलेली होती आणि आपण संत शिरोमणी तुकाराम महाराज यांचं जीवनचरित्र पाहिलं होतं. तर आपण काय पाहिलं होतं की इसवी सन जो 1200 ते 1600 आहे, याला भक्ती काळ म्हणलेलं आहे. काय म्हणले? भक्ती काळ. कारण याच काळामध्ये संपूर्ण भारतामध्ये अनेक संत प्रकट झाले आहे ना, वेगवेगळ्या ठिकाणी. उत्तर भारतामध्ये, दक्षिण भारतामध्ये, पूर्व भारत, पश्चिम भारत, सर्वत्रच भक्त प्रकट झाले होते. तर हाच काळ होता. या काळामध्ये काय होतं? 1200 मध्ये भक्त तर प्रकट झाले, पण अजून एक गोष्ट होती, घडली होती. हाच तो काळामध्ये काय होतं? या काळामध्ये कुठं होतो आपण? कोणाचं साम्राज्य होतं? मुघलांचं साम्राज्य होतं का नाही? तर मुघलांचं साम्राज्य याच काळामध्ये होतं है ना. आणि याच काळामध्ये ज्या वेळेला भगवान जसे म्हणतात भगवद्गीतेमध्ये, काय म्हणतात? यदा यदा ही धर्मस्य ग्लानी, ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येईल त्या त्या वेळेला मी प्रत्येक युगामध्ये येतो. कशासाठी येतो? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवानी युगे युगे. धर्माची पुन्हा स्थापना करण्यासाठी, धर्माला ग्लानी आणून पुन्हा स्थापना करण्यासाठी मी येतो. परंतु प्रत्येक वेळेला भगवान प्रत्यक्षच येतात असं नाही, तर भगवंतांचे अवतार आहेत. जसे चैतन्य चरितामृतमध्ये, चैतन्य शिक्षामध्ये 6 प्रकारचे अवतार सांगितले. त्यामध्ये एक अवताराचं स्वरूप आहे सक्तावेश अवतार. कोणता अवतार आहे? जसे लीला अवतार आहे, गुण अवतार आहे, मनवंतर अवतार आहेत. तसेच एक आहे सक्तावेश अवतार, म्हणजे भगवान स्वतःची शक्ती एखाद्या जीवात्म्याला प्रदान करतात. तर भगवंत या वेळेला स्वतः येत नाहीत, परंतु सक्तावेश अवतारांना पाठवतात आणि हे सर्व सक्तावेश अवतार मानले जातात भगवंतांचे. तर त्या आता धर्माला ग्लानी येऊ लागली होती. मोगलांचं साम्राज्य आलं होतं. आपले धर्मग्रंथ त्यांनी बऱ्याच प्रमाणामध्ये जाळून टाकले होते. धर्मांतर चालू झालेलं होतं. नुसतं पाणी शिंपडून काय करायचं होते? शिखा कापून, जेनिऊ कापून आपल्याला काय करण्यात होतं? धर्म भ्रष्ट करण्यात येत होतं किंवा आपल्याला मुघल बनवण्यात येत होतं. यमन, मिलेच्छा या कॅटेगरीमध्ये आणून आपल्याला ठेवले गेलं होतं. तर अशा काळामध्ये धर्म जेव्हा संपायला लागला होता, तेव्हा हे जे संत होते ह्यांनी प्रकट झाले. ह्यांनी काय काम केलं? पहिलं धर्माला घट्ट धरलं. जे बुडत चाललेलं होतं त्या धर्माला घट्ट दिलं आणि समाजामध्ये प्रबोधने केली अनेक प्रकारचे. आणि बघा ह्याची सुंदरता काय होती की हे केवळ ब्राह्मण कुळामध्ये जन्माला नाही आले. कोणत्या कुळामध्ये आले जन्माला? सर्वच, कोणताही समाज असू द्या. म्हणून गोरा कुंभार, संत चोखा मेळा पहा तुम्ही, नामदेव महाराज पहा, तुकाराम महाराज पहा, म्हणजे वेगवेगळ्या जाती वर्णांमध्ये यांनी प्रकट झाले. कशासाठी? कारण आता समाजाला प्रबोधन करायचं होतं, समाजाला एकत्रित करायचं होतं, समाजाला एकजूट ठेवायचं होतं. हा मोठा उद्देश होता. आणि म्हणून संत जे आहेत हे प्रकट झाले. आणि ह्यातील सर्वात जास्त बहुतांशी संत कुठं प्रकट झाले? महाराष्ट्रामध्ये. म्हणून महाराष्ट्राला एक नाव काय आहे? संतांची भूमी. आता महाराष्ट्राला नाव आहे संतांची भूमी. हे टायटल केव्हापर्यंत राहील? प्रश्न आहे. संतांची भूमी ही जे महाराष्ट्राला मिळालेलं टायटल आहे हे केव्हापर्यंत राहील? बोला, बोलताय, बरोबर बोलताय.
संत होते म्हणून कधीपर्यंत राहणार संत? संतांची भूमी महाराष्ट्र कधीपर्यंत राहील? जोपर्यंत संत आहेत ना. बरं, आपल्याला टायटल मिळालं संतांच्या मुळे. संत होऊन गेले म्हणून मिळालं ना टायटल, संतांची भूमी. तर हे टायटल टिकवून ठेवायचं असेल तर काय करायला लागेल? प्रत्येकानं संत झालं पाहिजे. निर्माण नाही करायचे, स्वतः बनायचं. निर्माण आपोआप होतील. आपण निर्माण करायला जातो पहिल्यांदा. पहिलं स्वतः बना, आहे ना. म्हणून सांगितले चैतन्य महाप्रभूंनी काय, भारत भूमी ते हैल जन्मजार जन्म सार्थक करी. पहिलं काय, जन्म सार्थक करी, कर परोपकार, आणि मग परोपकार करायला जायचे. तर हे भूमी संतांची तेव्हा राहील ज्या वेळेला इथं संत होते आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा राहणार आहेत. भविष्यामध्ये सुद्धा जेव्हा संत राहतील, आणि संत बनणार कसे? कसे बनणार? बरोबर, सोपं आहे ना. सत्संग झाले पाहिजे आणि आपल्या धर्माचा प्रचार झाला पाहिजे. दोन्ही प्रकारे होते. जसे प्रभूजींनी वैरागी झालेत, ब्रह्मचर्यावस्थामध्ये आहेत आणि ते प्रचार करत आहेत. मग यांची एकट्याची जबाबदारी आहे का? आता इथं आपण एवढे सर्व बसलेले आहेत, आपण म्हणणार या भगव्याधारी व्यक्तीनंच करायचा प्रचार, आम्ही करणार नाही, आम्ही ग्रहस्थ आहे. प्रचार कोणी करायचे? सर्वांनी करायचे. म्हणून महाप्रभू आणखी काय म्हणाले, जारी देखे तारे कहे कृष्ण उपदेश, आमार आज्ञा हय तार येई देश, गुरु हय मध्ये वाक्य आहे. प्रत्येकानं गुरु बनायचे. म्हणजे असं आहे का मी गुरु झालो आता तुम्ही माझे शिष्य? नाही. गुरु होय म्हणजे काय हो? म्हणजे त्या पदावर तुम्ही आसनस्थ व्हा, तेवढं ज्ञान मिळवा, तेवढं तुम्ही सिद्धांताला घट्ट धरा आणि तत्वाला धरून प्रचार करा. आपण असं काही मला वाटतं म्हणून प्रचार करू नका. प्रभुपाद म्हणाले, मी काय सांगतोय जे माझ्या गुरुनी मला सांगितलं, त्यांनी काय सांगितलं जे त्यांना सांगितलं. म्हणून ही गुरु शिष्य परंपरा आहे. काय आहे? गुरु शिष्य परंपरा. म्हणून आपली भगवद्गीता काय आहे? जशी आहे तशी, ॲज इट इज. जसं भगवान कृष्णाने अर्जुनाला सांगितलं त्यामध्ये तीळ मात्र ही भेसळ न करता जी आपल्याकडे आज ग्रंथ आहे ती भगवद्गीता जशी आहे तशी. नाहीतर भगवद्गीतेवर टीकाकार भरपूर आहेत. अनेक समाज सुधारकांनी भगवद्गीता लिहिलेली आहे. समस्या काय आहे? त्या भगवद्गीतेमध्ये त्यांनी स्वतःची मतं टाकली आहेत. आणि इथं श्रील प्रभुपादांनी भगवान कृष्णांचंच मत तेच जसं आहे तसं दिले. म्हणून ती परंपरा आहे, अखंडित. परंपरा या शब्दाचा अर्थ काय आहे? एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे ते आहे ते ज्ञान जसे तसे शाश्वतरित्या हँड ओव्हर करणे. जसं ड्युटी संपल्यानंतर कंपनीमध्ये आपण जॉब हँड ओव्हर करतो, किंवा जेव्हा आम्ही इंटर्नशिपला होतो हॉस्पिटलमध्ये, आम्हाला जाताना समोरच्या येणाऱ्या डॉक्टरला सांगायला लागेल, हा पेशंट आहे, याला ही औषधं चालू आहेत, हेतून पुढचं तुम्ही द्यायचं आहे. त्याचप्रमाणे हे ज्ञान मला मिळालेलं आहे, आता ही तुमच्या पुढच्या पिढीला आपण जेव्हा देतो ती असती परंपरा. तर ही संतांची भूमीची परंपरा अखंडित ठेवायची असेल तर आपल्यापैकी प्रत्येकाची ही जबाबदारी आहे की आपण काय झालं पाहिजे? प्रत्येक जण काय झालं पाहिजे? एक मुखाने म्हणा. काही ठराविक लोक म्हणतात काय झालं पाहिजे? संत झालं पाहिजे, भक्त झालं पाहिजे, वैष्णव झालं पाहिजे, आहे ना. तरच हे टायटल राहणार आहे. कोणतं? संतांची भूमी. आणि म्हणून जे अनेक संत झाले महाराष्ट्रामध्ये, त्यामध्ये जर संत शिरोमणी किंवा जगद्गुरु ही जी पदवी मिळाली ती कुणाला मिळाली होती? संत तुकाराम महाराज जगद्गुरु. बोलो पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की असं आपण जयघोष करतो, है ना. तर जगद्गुरु संत तुकाराम महाराज. तर काही महिन्यापूर्वी आपण याचा पहिला भाग घेतला होता, त्याच्यावर जास्त आपण सखोल जाणार नाही कारण की ती पहिलं लेक्चर झालेलं आहे. तर त्यामध्ये आपण काय पाहिलं होतं की कशा प्रकारे आपल्याला थोडक्यात जर घेतलं तर संत तुकाराम महाराज हे कुठे प्रकट झालेत? देहू गावमध्ये. आता हे जे संत असतात
जसं मी सांगितलं, प्रत्येक कुळामध्ये, जातीमध्ये, वर्णांमध्ये प्रकट झाले, परंतु ते पाहतात तरी पण काय पाहतात तो? ते जे कुळ आहे ते पवित्र आहे का? जाती पाहत नाही. कारण भगवंतांनी काय सांगितलं, एक फार महत्वाची गोष्ट आहे, चातुर्वर्ण्यमया सृष्टी गुण कर्म विभाग. 4 वर्ण आहेत. काही लोक म्हणतात की वर्णाश्रमची आवश्यकता आहे का हो? सगळेजण एक आहेत आणि ह्याच्यावर राजनीतिक चालते बरं का. हम सब एकच कॅटेगरीमध्ये का. आणि मग ह्याच्यावर मग सगळं काय, तू शूद्र आहेस, मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, तू वैश्य आहेस, या प्रकारे विभाजन केलं जातं. आणि डिवाइड अँड रूल याद्वारे तर आपल्यावर राज्य केलं ना यांनी, इंग्रजांनी. म्हणून हे माहित पाहिजे की आपलं शास्त्र काय सांगतं. शास्त्र सांगतं चातुर्वर्णमया सृष्टी गुण कर्म विभागश, जन्म कर्म नव्हे. एखादा व्यक्ती ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आला म्हणून तो ब्राह्मण आहे असं नव्हे. त्याचं कर्म जर शूद्रासारखा असेल तर तो शूद्रच आहे. म्हणून गुण कर्म. तर प्रत्येक कुळामध्ये जन्माला आले तेव्हा ते कुळ पवित्र आहे का पहिलं. पवित्र ते कुळ पावन तो देश, तिथे जन्म घेते दास हरीचे. तर हरीचे दास जे आहेत, भगवंताचे भक्त, कुठं जन्म घेतात? पवित्र ते कुळ पावन तो देश. कुळ पवित्र पाहिजे. आता तुम्ही म्हणा आमचं कुळ पवित्र नाही, मग काय करायचं आम्ही? आमच्या कुळामध्ये काही पवित्रताच नाही. मग त्याला दुसरा पर्याय आहे. काय आहे? शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, गर्भाधान संस्कार. आता आमचं कुळ पवित्र नव्हतं, परंतु आता मी आणि माझी पत्नी आम्ही दोघांनी असा विचार केला की आमच्या घरी वैष्णव प्रकट व्हावा. कोण प्रकट व्हावे? वैष्णव. त्यावेळेला त्या पती पत्नांचं जे हृदय आहे ते काय आहे, जिथं बाळ जी येणारं बाळ आहे, जे गर्भ आहे, तो कुठं आश्रय घेणार आहे? आईच्या गर्भामध्ये. ते काय आहे? एक देश आहे त्यासाठी. काय आहे? पवित्र तो देश है ना. तो देश पवित्र केला पाहिजे. मग कसं होणार? गर्भाधान संस्कार आपलं सांगतं. 16 संस्कार जे आहेत महत्वाचे, त्यामध्ये पहिलं संस्कार कोणता आहे? गर्भाधान संस्कार. पती पत्नी एकत्रित येऊन भगवंतांच्या चरणी आश्रित होऊन, सर्व वैष्णवांना प्रार्थना करून, श्री गुरूंना प्रार्थना करून त्या संततीची इच्छा धरतात. आणि मग ती गर्भधारणा होती. आणि मग गर्भामध्ये 9 महिने 9 दिवस सुद्धा संस्कारच होतात. काय होतात? संस्कार होतात. आणि त्याद्वारे मग ते पवित्र कुळ बनतं किंवा पवित्र तो देश बनतो. तर देहूगाव जिथं भगवान संत तुकाराम महाराज प्रकट झाले त्याबद्दल काय सांगितलेलं आहे? धन्य देहू पुण्यक्षेत्र पूर्ण, जेथे वैष्णव जन अवतरला. धन्य देहू पुण्यक्षेत्र पूर्ण. पुण्यक्षेत्र पूर्ण सांगितले. देहू गाव ही साधारण गाव नाही. काय आहे ते? पुण्यभूमी आहे. आणखी काय सांगितलं? धन्य देहू गाव पुण्यभूमी ठाव, नांदी तेथे देव पांडुरंग. तर साक्षात भगवान पांडुरंग देहू गावामध्ये नांदतात. पंढरपूरवरून भगवान, आपण मागच्या वेळेला पाहिलं कसं 7 पिढ्यांच्या इतिहास मिळतो. विश्वंभर बुवा आणि अमाई देवी. विश्वंभर बुवानी काय केली होती? वारी सुरुवात केली होती. आपण पाहिलं होतं ना ते. विश्वंभर भक्तराज होता तुकयाचा पूर्वज. कुणाचा पूर्वज होता? तुकाराम. त्याच्या भक्तिस्थव गरुड ध्वज आले सहज निज प्रीती. गरुड ध्वज म्हणजे स्वतः भगवंत आले. कसे आले? व सहज निज प्रीती. त्यांची प्रेमा भक्तीला आकर्षित झाले भगवंत. भगवंतांनी काय पाहिलं की हे जे विश्वंभर बुवा आहेत यांचा आघाड स्नेह आहे, आघाड प्रेम आहे माझ्यावर. आणि म्हणून स्वतः भगवान पंढरपूरवरून कुठं आले? देहू गावला आलेले आहेत. कारण की ते काय करत होते? विश्वंभर बुवा 15 दिवसाची जी एकादशी याची चालत जायचे. वारकऱ्याची परंपरा होती त्यांच्या घरी. तर ही जी कुळ जी आहे ती कुठे आहे पहा. काय सांगितले की भारतामध्ये बिहार प्रांत आहे ना, जिथं चंद्रगुप्त मौर्य होते. चंद्रगुप्त मौर्य किंवा पाटलीपुत्र आपण म्हणतो. हे जे चंद्रगुप्त मौर्य होते ह्यांची एक शाखा जावळीला आली. कुठं आली? जावळी. तर जावळीचे मोरे. आणि हे मोरे देहू गावला येऊन थांबले. एक शाखा ते. आणि या कुळामध्ये कोण आलेले आहे? ते संत तुकाराम महाराजांचं प्राकट्य. तर आता हे सुंदर इंद्रायणीच्या काठी देहू गाव वसलेलं होतं. आणि हे तेच संत तुकाराम महाराजांचं प्राकट्य आहे. तर काय सहज निज प्रीती म्हणजे काय हो? विश्वंभर बुवा आणि पांडुरंगाला देहू गावामध्ये कसं बोलवलं?
तर ते काय करायचे, 15 दिवसा एकादशी जात असे पंढरीशी, नेमी वारीला धरली ऐसी सगुण रूपाशी शोकावला. नेमेचा अर्थ काय, नियमितपणा आणला. आणि सगुण रूपाशी शोकावला हा शब्द फार महत्वाचा आहे. कारण प्रभुपादांच्या पूर्वी सुद्धा किंवा आता सुद्धा प्रभुपादांना जर जास्त करून किंवा भक्तिविनोद ठाकूरांना, भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर आपल्या अखंड परंपरेला जर सगळ्यात जास्त फोर्स होता, अपोजिट फोर्स ते होता निराकार निर्गुणवाद्यांचा. मायावाद, शून्यवाद, निर्गुणवाद, निराकारवाद हे जे आहेत ह्या लोकांना जास्त समोर जावं लागलं. म्हणून सगुण रूपाशी शोकावला. तर जेव्हा हे जायचे विश्वंभर बुवा पंढरपूरला, तेव्हा पांडुरंग एकदा त्यांना स्वप्नामध्ये येऊन सांगतात की तू प्रत्येक वेळेला इकडे जाऊ नकोस, तुझी फार धावपळ होती. कारण वारीला गेल्यानंतर धामामध्ये जाणं आणि येणं नसतं. गेल्यानंतर कमीत कमी एक रात्र तिथं विश्रांती केली पाहिजे, निवास केला पाहिजे, नाही तर धाम अपराध होतो. कोणत्याही धामामध्ये गेलं तर एक रात्र आपण थांबलं पाहिजे. तर मग हे थांबायचे, दशमीला जायचे, एकादशी द्वादशीला निघायचे, त्रयोदशी, म्हणजे जवळजवळ 15 दिवसातले 3-4 दिवस जाणं येणं ही धरून 4-5 दिवस असे जायचे. तर पांडुरंग म्हणाले की थांब, तू काय कर, आणि भगवंतांना परीक्षा पण घ्यायची होती त्यांची. तर ते म्हणाले पहा, बघा काय म्हणाले, फार सुंदर बोलले ते. पांडुरंग वेदांत सांगतात, तर पहा मी इथं पंढरपूरमध्ये पण आहे आणि तुझ्या देहूगावमध्ये पण आहे. जसं कापड एकच असतं परंतु कपडे वेगवेगळे असतात, माती एकच आहे त्यापासून वेगवेगळे मडके बनतात, सोनं एकच आहे त्यापासून वेगवेगळे दागिने बनतात, परमात्मा एक आहे त्यापासून वेगवेगळे परमात्मा बनतात. बरोबर बोललो ना मी का चुकलं काय? भगवान सांगतात ना, दागिना एक आहे त्यापासून वेगवेगळे दागिने बनतात, परमात्मा एक आहे तसेच अनेक परमात्मा पण बनतात, परमात्मापासून परमात्मा. बरोबर का चूक? चूक आहे ना. तर ही ठामपणे तुम्ही सांगू शकता यांची आज कृपाशीर्वाद आहेत म्हणून. जर प्रभुपाद नसते ना तर आपण म्हणलं असतो बरोबर आहे. तर हे फक्त प्रभुपाद आहेत, त्यांनी आपल्याला हे ज्ञानांजनम शलाकय, ज्ञानाचं अंजन घातलं. म्हणून आज आपण ठामपणे म्हणू शकतो नाही, परमात्मा एकच आहे, आपण आत्मा आहोत, त्यांचे दास आहोत. जीवेर स्वरूप हाय कृष्णेर नित्य दास. तर मायावादाचं जर खंडन प्रखडपणे कोणी केलं तर ही आपल्या परंपरेमध्ये आहे. तर मग भगवंत असे विश्वंभर बुवाला बोलू लागले. तर विश्वंभर बुवा काय म्हणतात पहा, फार सुंदर बोलले ते. विश्वंभर म्हणे ऋषिकेशी, हे ज्ञान असू दे तुझ्या पाशी, माझी प्रीती सगुण रूपाशी, निश्चयाशी जडली असे. हे भगवंता हे ज्ञान तुझं तुझ्याजवळ ठेव, मला काय हे सांगू नको. माझी प्रीती सगुण रूपाशी निश्चयाशी जडली असे. माझी जी प्रीती आहे, माझं जे प्रेम आहे ते फक्त सगुण रूपावर आहे. तर ते काळामध्ये फार भयंकर रीते चाललं होतं बरं काही, निर्गुण आणि सगुण. तर आपण आता एक काय म्हणतात सेफ हँड्स मध्ये आहे, एक सुरक्षित जागे असल्या कारण आपल्याला याचा प्रभाव जाणवत नाही. तुम्ही बाहेर जर गेला तर तुम्हाला याचा जास्त प्रमाणात प्रभाव जाणवतो. मग भगवंत काय म्हणतात पहा, ऐकून विश्वंभराचे वचन हसू लागले जगत जीवन. भगवंत हसायला लागले का हो? कारण की त्यांच्या लक्षात आलं की हा जो मागणार आहे ती काय आहे, फार महत्वाचा आहे. भगवान म्हणले मला तुम्ही काही मागा, मी सगळं काय देतो, फक्त एक गोष्ट देत नाही, काय? भक्ती देत नाही. का हो? काय म्हणलेलं आहे भगवान, विक्रयती स्व आत्मना भक्त्योभ्यो भक्त वत्सलः. उद्या जेव्हा नरसिंह पिक्चर तुम्ही पाहाल ना, तेव्हा भगवान नारायण जेव्हा प्रल्हाद महाराजांना प्रथम भेटले तेव्हा त्यांनी आपल्या, फार सुंदर सीन आहे तो, फार सुंदर, इतका गोडवा आहे त्यामध्ये. असे जरूर म्हणतात मी तुझा दास आहे म्हणतात, फार हृदयस्पर्शी आहे. ते म्हणतात तुम्ही माझे दास कसे? भगवान जिंकले जातात, विकले जातात. भगवान त्या भक्ताला विकले जातात. म्हणून भगवान स्वतःची भक्ती कुणाला देत नाही. बहुत जन्मांची सुकृती म्हणून विठ्ठला आवडी. अनेक अनेक जन्म गेलेत आपले, अनेक देवी देवतांना आपण उपासना केली, अनेक निर्गुण होतो, निराकारवादी आपण होतो, अनेक वादांना परार करून आपल्याला जेव्हा ही सुकृती मिळाली, प्रभुपादांसारखे आचार्य मिळाले, तेव्हा आपण कुठंतरी आता भगवान विठ्ठल कृष्णाला मानायला लागलो. माझा एक मित्र होता, मित्र,
आम्ही बेळगावला असताना डॉक्टर आहे तो चांगला मोठा आता. हा, तर मला आता आम्हाला भेटल्यानंतर आमची चर्चा चालली होती. तर तो म्हणला तू कृष्णाची भक्ती करतो, आम्ही फक्त विठ्ठलाला मानतो. काय विठ्ठल आणि कृष्णामध्ये फरक आहे का? मग निश्चित कृष्ण काय आहे, छलिया, पांडुरंग नाही. पांडुरंगावर आमची आघाड श्रद्धा. काय समजलं त्यांना मग? हा भेद बुद्धी कुठून आली? म्हणजे लोक भगवंतांच्याच एकाच रूपावर. भक्ती रसामृत स्वामी महाराज सांगत होते की जगन्नाथपुरीमध्ये गेल्यानंतर लोक म्हणतात जगन्नाथजी हे कृष्ण नव्हेत, वेगळे आहेत. परंतु त्यांची जी उत्सव मूर्ती आहे ते कोण आहे? त्यांचं नाव आहे मदन मोहन. ते कृष्ण सई जेई गौर सेई कृष्ण सेई जगन्नाथ. मग ही भेद बुद्धी येते. याचा अर्थ काय आहे की आपण वास्तविक भक्तीमध्ये स्थित नाही. त्यामुळे आपण भेद करतोय, भगवंतामध्ये पण भेद करतो. मग बाकीच्या गोष्टी तर फार लांबच्या गोष्ट आहेत. एकच कृष्णामध्ये आपण वेगवेगळे रूप पाहतो. पांडुरंग वेगळे, विठ्ठल वेगळे, कृष्ण वेगळे, सगळं आपण वेगवेगळे करून टाकतो. तर म्हणून भगवान म्हणतात की मी सर्व काही द्यायला तयार आहे. त्रिलोकाचे साम्राज्य घे, वैकुंठ लोक पण देऊन टाकतील, पण भक्ती देत नाहीत. म्हणून हसू लागले जगत जीवन. हसले म्हणले की तू आता योग्य ठिकाणी मागत आहेस. आणि मग भगवंताने सांगितलं की मी कुठे येणार आहे? देहूगावला येईन. आणि मग या परंपरेमध्ये पुढे तर आपण फार सर्व डिटेलमध्ये पाहिलं होतं मागच्या वेळेला. तर युट्यूबवर लेक्चर आहे, तुम्ही पहिला भाग पाहू शकता. आणि मग देहूगावमध्ये 21 जानेवारी 1608 यावेळी तुकाराम महाराजांचं प्राकट्य आहे. आणि 19 मार्च 1650 मध्ये ते वैकुंठ गमन आहे सहदेव. आता किती वर्ष राहिली हो या पृथ्वी तलावरती? 42 इयर्स, फक्त 42 वर्ष. 42 वर्षामध्ये भक्तीचा महापूर, भक्तीची क्रांती आणली. आपण जर पाहिलं, अभंग म्हणलं की कुणाचे अभंग? तुकोबांचे अभंग. कुठेही जावा आज जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये, आणि ही गाथा जी आहे ना, साधारण नाही. एक एक अभंग एवढा परिपूर्ण आहे, एवढा परिपूर्ण आहे की त्यामध्ये भागवताचा सार आहे एक एक अभंगामध्ये, प्रत्येक अभंगामध्ये. तर तुकाराम महाराजांनी एवढ्या सुंदररित्या या अभंगांची रचना केली, गाथांची रचना केलेली आहे. आणि याद्वारे समाजाला प्रबोधन केलं आणि कलियुगचा युग धर्माबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. तर संत तुकाराम महाराजांचं नाव पडलं काय? तुकाराम. तुकाराम म्हणजे काय? ज्यांची तुलना श्रीरामाशी होते. अच्छा, तुलना रामाशी होते म्हणजे काय हो? प्रभू रामचंद्रांचं चरित्र कसं आहे? आचरणीय. आणि श्रीकृष्णांचं चरित्र कसं आहे? श्रवणीय. ते आचरण करायला गेला तर फसणार. तर फक्त प्रभू रामचंद्रांसारखं बनायचे. त्यांनी जे ते आदर्श घालून दिले, त्या आदर्शावर जो चाललं पाहिजे, म्हणजे त्यासाठीच प्रभू रामचंद्र आले मनुष्य रूपामध्ये दाखवून देण्यासाठी. प्रभू रामचंद्राचा कोणता अवतार मानला जातो? मनुष्य रूप मानलं गेलेलं आहे. आणि रावण काय म्हणाला की वरदान मागितलं, तर प्रत्येक असुरांना वरदान मागितलेले अमरत्वाचं, सगळ्याकडून मारला जाईल, पण मनुष्य आणि माकडं नाही, त्यांना मी नाश्त्याला खातो. त्यामुळे ते नको, तुच्छ आहेत म्हणायचं, मनुष्य तुच्छ आहे. म्हणून भगवत मनुष्याच्या यामध्ये आले. तर ज्यांची तुलना श्रीरामाचे होईल असे तुकाराम. तुकाराम. आणि आपण मागच्या वेळेला पाहिलं होतं की संसार आणि संघर्ष दोन भाग आहेत जीवनाचे. प्रचंड मोठा संघर्ष होता तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये. त्यांचा तसं पाहिलं तर सावकारी, त्यांचे वडील फार श्रीमंत, कर्ज खाते होते त्यांचे मोठं. परंतु अगदी कमी वयात 12व्या वर्षी त्यांचे वडील गेले. नंतर त्याच वर्षामध्ये त्यांची आई गेली. त्यानंतर त्यांना 2 भाऊ होते, एक थोरला आणि एक धाकटा. थोरला भावानं संन्यास घेतला जेव्हा त्याच्या पत्नीचं निधन झालं. त्यानंतर त्यांचा 2 पत्नी होत्या, त्यातली पहिली पत्नी दम्याचा त्रास होता, तिचं निधन झालं. तिच्यापासून एक मुलगा होता, त्याचं निधन झालं. म्हणजे जवळजवळ 5 ते 7 व्यक्तींचा मृत्यू त्यांनी 12 ते 17 त्यांचं वय वर्ष होतं यामध्ये पाहिला. किती मोठा आघात असेल. आपल्या घरामध्ये एक मृत्यू झाला तर आपल्याला किती त्रास होतो. तर जवळजवळ 5-6 व्यक्ती त्यांच्या घरातून गेले आणि ते संपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावर येऊन पडली.
आणि त्यावेळेला तुकाराम महाराज चिंतन करू लागले आपल्याला की कसला भयंकर हा संसार आहे, हा मृत्यू रोग आहे. आणि आपण या मृत्यूला घाबरतच नाही तर निवांत आहे, झोपलेलो आहे तर एकदम निवांत रिलॅक्स राहतो. आणि मग ते आत्मचिंतन करू लागले आणि त्यांनी आपण पाहिलं की मग कसे ते तुका सेट झाले, कसा त्यांनी व्यापार केला, वेगवेगळ्या प्रकारचे आपण कथा मागच्या वेळेला पाहिलेल्या आहेत. तर फार मोठा संघर्ष. आणि या दरम्यान दुष्काळ आला. काय आला म्हणजे पहिलाच त्रास होता, एवढी लोकांचा मृत्यू झाला होता. आणि दुष्काळ आल्यानंतर तुकाराम महाराजांनी त्यावेळेला पाहिलं की लोक किती त्रस्त आहेत. त्यावेळी त्यांनी स्वतःची कर्ज खाती होती सर्व काही नष्ट करून टाकली. आणि नष्ट झाल्यानंतर लोकांनी त्यांची वाहवा स्तुती नाही केली. लोक त्यांना मूर्ख म्हणू लागले. काय हा मूर्ख आहे म्हणले, त्याला व्यापार कळत नाही, उद्योगधंदा कळत नाही. 4 पैसे मिळाले असते लोकांकडून ती पण त्यानं घालवून टाकले. पत्नी नाराज झाली आणि मग घरामध्ये त्यांना मान नाही, सन्मान नाही, समाजामध्ये मान स्थान नाही. अशा वेळी ते एकांतात जाऊन राहिले. आणि त्यावेळेला एक फार सुंदर अभंग लिहिला. तो अभंग आपण प्रत्येकाने चिंतन केला पाहिजे. काय म्हणतात पाहते. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळी पीडा केली. हे भगवंता बरं झालं दिवाळ्या निघाले. किती जण म्हणलं आतापर्यंत आपण. व्यापारामध्ये नोकरी गेली, धंदा गेला की म्हणताय का कोण. आपण पहिला म्हणतो देवा मीच का, मीच दिसलो का तुला. पण तुकाराम मला बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळी पीडा केली. अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हा वमन संसार. एन केन प्रकारे भगवंता तुझं चिंतन होत आहे. आता तुझ्यावर ध्यान केंद्रित होते. झाला वमन हा संसार. वमन संसार म्हणजे काय, ज्याप्रमाणे उलटी करून आपण त्याकडे परत पुन्हा पाहत नाही, त्याप्रमाणे या संसाराला मला वमन झालेलं. या संसारामध्ये काळी मात्र रुची नाही. भरे झाले देवा बाईल कर्कशा, बरं झालं की बायको कर्कशा करत आहे. मग बायको जर भांडत असेल तर हे सौभाग्य आहे बरं का. भगवत अध्यात्माकडे जाण्याचा मार्ग मोकळा होतो. बायकोचं अति प्रेम संसारामध्ये अडकून ठेवतं. तर बरं झालं देवा बाईल कर्कशा, बरी ही दुर्दशा जनामध्ये. समाजामधला जो मान आहे, तुम्हाला सन्मान मिळत आहे, ते सुद्धा आपल्याला अडकून ठेवत. कारण की माणसं म्हणतात की माया देवीचा सर्वात महत्वाचा पाशा आहे ना, तो आहे काय आहे ते तुम्हाला मान सन्मान देते. लोक तुमची वाहवा करतात, स्तुती करतात. आणि ह्याच्यामुळं आपण भगवंतापासून विमुख होतो. बरे झाले जगी पावलो अपमान, बरे गेले धन ढोरे गुरे. बरं झालं प्रत्येक पावलाखालीच माझा अपमान होता, धन घोरे डोळे सर्व काय गेलं. हे पांडुरंगा ही तुझी अनुकंपा आहे. बरे झाले नाही धरली लोकलाज. आता हा फार महत्वाचा बोललेले. काय म्हणे, बरे झाले नाही धरली लोकराज. आपल्या भक्तीमध्ये जर आपल्याला सर्वात मोठं विघ्न आहे तर लोकलाज आहे. तुम्हाला कसं काय हो आहे. 4 जणांच्या डोक्यावर साधारण 5 जणांच्या डोक्यावर तिलक दिसतो. लोकलज्जेवर आपण तिलक धारण करत नाही, माहित आहे. लोकलाज, धोती कुर्ता, लोकलाज. क्या कहेंगे लोग सबसे बड़ा रोग. लोक काय म्हणतील. मी जर धोती कुर्ता घातला तर लोक काय म्हणतील. मी जर तिलक धारण केला लोक काय म्हणतील. मी जर शिका धारण केली लोक काय म्हणतील. लोक काय म्हणतील. मी जप कराय बसलो लोक काय म्हणतील. कॉलेजमध्ये आपण गेल्यानंतर आपल्या घरामध्ये अरे हे काय आयश मोज मस्त मस्तीत राहायचे दिवस आहे, तुम्ही भक्ती करता, अरे माझे मित्र काय म्हणतील. तर क्या कहेंगे लोग, लोक लज्जा भक्तीमधली सर्वात मोठ. बरे झाले देवा गेली लोकलाज. जेव्हा लोक काय करतात मला माहित नाही, मला एवढंच पाहिजे की माझे गुरु प्रसन्न आहेत का, माझे गौरांग प्रसन्न आहेत. या 2 गोष्टी पगरसा असतील मग जगत प्रसन्न असो नसो आम्हाला काय घेणं देणं नाही. ही जेव्हा भावना येते ना त्यावेळेला मग समर्पण येतं. नाहीतर आपण बघा 99% आपण जीवन लोकांसाठी जगतो, स्वतःसाठी जगत नाही. त्याच्याकडे गाडी आहे म्हणून माझ्याकडे गाडी असली पाहिजे, माझ्याकडे गाडी नसेल तर मला काय म्हणतील. त्याचं घर असं आहे म्हणून माझं घर असं असलं पाहिजे, माझ्याकडे नसेल तर तसं कोण काय म्हणणार. म्हणून लग्न मोठी करायची कर्ज काढून का, लोकांसाठी. लोग क्या कहेंगे,
लोकांनी वाहवा. अरे लोक त्या एका तासासाठी 1 मिनिटासाठी तुमची मला फार सुंदर मोठं लग्न केलं, पण मी कर्जबाजारी झालो की ती कोण पाहतंय का? लोक क्या कहेंगे. म्हणून लोक लज्जा, जोपर्यंत लोक लज्जा आहे तोपर्यंत आपण भक्ती करू शकत नाही. बरे झाले नाही धरली लोकराज, बरा आलो तुझं शरण देवा. आणि म्हणून बरं झालं, ही सर्व काय सोडलं मी आणि तुला शरण आलो देवा. बरे झाले तुझे केले देवा येईल, लेकरे बाईल उपेक्षेली. घरादाराला उपेक्षा केली आणि तुझंच कीर्तन केलं. तुका म्हणे बरे व्रत एकादशी केले उपवासी जागरण. आणि एवढं सगळं सांगत असताना तुकाराम महाराज आवर्जून सांगत आहेत एकादशी व्रत. बघा ही फार महत्वाचं आहे. म्हणजे एकादशीला किती स्थान असतं मोठं. तुका म्हणे बरे व्रत एकादशी केले उपवासी जागरण. आणि नुसतं एकादशी व्रत आपण चर्चा केली, काय झालं पाहिजे एकादशीला? चूक. सारखं चुकीचं बोलता तुम्ही. काय झालं पाहिजे? चर्चा झाली होती हरी जागर, युट्यूब जागर, फेसबुक जागर, MTV जागर नाही झाला पाहिजे. जागरण होईनार की जागर करणारी लोकच आहेत आज. 12, 2, 1, 3 वाजेपर्यंत जागरणच करतात, नंतर झोपतात. तर हरी जागर झालं पाहिजे. कोणतं जागर? म्हणजे एकादशीला हरी कीर्तन झालं पाहिजे, हरी भजन झाले पाहिजे, हरी कथा झाली पाहिजे. तर अशा प्रकारे तुकाराम महाराज आपली मनाची स्थिती इथं व्यक्त करत आहेत. आणि मग आपण पाहतो की तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये गुरुचं पदार्पण आहे. या जगामध्ये कोणतीही विद्या असू द्या, कोणतीही आध्यात्मिक भौतिक, या जगामध्ये गुरु शिवाय आपण भगवंतांना प्राप्त करू शकत नाही. जे लोक म्हणतात माझ्या बळावर मी भगवत प्राप्ती करेल, ती स्वतःची फसवणूक करतात. म्हणून सद्गुरूंचं आगमन प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये झालंच पाहिजे. आपण इथं वर्षानुवर्ष सत्संगला आलो, कीर्तन केलं, भजन केलं, प्रसाद घेतला आणि गुरु आश्रय नाही घेतला, सगळं फेल. जोपर्यंत गुरुंचा आश्रय मिळत नाही, म्हणून गांभीर्य झालं पाहिजे. आम्ही एक सिस्टीम चालू केली आहे इथं. आम्ही म्हणजे पूर्वीपासूनच आहे, इथं पण चालू केली आहे वैष्णव सभा. काही ठराविक भक्तांना आम्ही घेऊन बसतो आणि आध्यात्मिक चर्चा करतो. आणि ती ठराविक भक्तांना आपण पुन्हा काय करतो? शृंखलाशी जोडून देतो, गुरु परंपरेशी. तर ती फार महत्वाचं आहे. काय महत्वाचं आहे? सद्गुरु रायांचं आगमन. तर संत तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये पण आवाज येतो का सगळ्यांना? नसेल तर थोडं पुढं सारखा. संत संत तुकाराम महाराज. हरे कृष्ण हरे कृष्ण. थोडं वाढवा. ट्रबल सगळा कमी करून टाका आणि ब्रास वाढवा. ट्रिपल आहे ना, ट्रिपल आणि ब्रास वाढवायचं. ब्रास हा. आमेन. हरे कृष्ण. हा. तर संत तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये पण जेव्हा सद्गुरूंचं आगमन झालं, त्यानंतर त्यांच्या खऱ्या अर्थानं त्यांच्या मुखातून वेदवाणी प्रसारित होऊ लागली. काय म्हणले ते? सद्गुरुराया कृपा माझ केली, परी नाही घडली सेवा काही. आता सद्गुरुराया कृपा माझ केली, परी नाही घडली सेवा काही. असं का म्हणले हो? सेवा नाही घडली का? का नाही घडली? कारण तुकाराम महाराजांना त्यांच्या गुरुंनी त्यांना दीक्षा स्वप्नामध्ये दिली. कुठं दिली? स्वप्नामध्ये. म्हणून सेवा प्रत्यक्ष घडली नाही. सापडविले वाट जाता गंगा स्नान. कुठे मिळाले गुरु? गंगा स्नानला जात होते. मस्तकी तो जाना ठेविला कर, डोक्यावर हात ठेवला. राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली गुण मालिकेची. मालिका म्हणजे काय? मालिका म्हणजे काय? टीव्हीवर येणारी सिरियल. मालिका म्हणजे काय? मालिका. सांगितली गुण मालिकेची, सांगितली गुण परंपरेची. ह्या जगामध्ये जे ज्ञान आहे ते परंपरेनंच येतं. मालिका असते, सिरीज असते, सिरियल म्हणतो त्याला आपण. तर सांगितली कोण? कोणती कोण? राघव चैतन्य केशव चैतन्य. बाबाजी आपुले सांगितले नाम. नाव काय सांगितलं? बाबाजी. मंत्र धन्य
राम कृष्ण हरी. आणि मंत्र दिला, कान मंत्र. काय नाम मंत्र दिला? राम कृष्ण हरी. माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. तर कधी दीक्षा दिलेली आहे? माघ शुद्ध दशमी. माघ शुद्ध दशमी. आता इथं थोडा वाद आहे, वाद. तुकाराम महाराजांचे गुरु कोण? तर चैतन्य बाबा. त्यांचा एक इतिहास वेगळा सांगितला जातो की हे चैतन्य बाबा कुठं होते, कोण होते, कसे होते. तर पहिला सोपा प्रश्न असा आहे की गुरु आणि चेला, या गुरुचा हा चेला किंवा या गुरुचा हा शिष्य कसा ओळखतो आपण? मग मी पहिलं सांगितलंय तुम्हाला, गुरु आणि चेला कसं ओळखतो? एक म्हण आहे, म्हण. काय म्हण आहे ते? गुरु तैसा चेला. जसा गुरु तसा शिष्य. म्हणजे काय हो? जसा गुरु तसा शिष्य असतो. म्हणजे काय? जे गुरुनं सांगितलंय तो शिष्य सांगतो. जसं गुरु होता तसा शिष्य असतो. मग गुरु कोण आहे आपल्याला घेणं देणं नाही. तुकाराम महाराज काय सांगतात हे महत्वाचं आहे. महाराज शिकवणी काय आहेत? ते वैष्णव आचारसंहितेला धरून आहेत का मायावादाला धरून आहेत? याच्यावरून आपल्याला समजणार की कोण आहे. तरी सुद्धा आपण पाहूया. सापडविले वाट जाता गंगा स्नान. गंगा कुठं आहे? गंगा पश्चिम बंगाल. महाप्रभू कुठं आले? पश्चिम बंगाल. आम्ही दावा करत नाही, आम्ही फक्त आमचं मत ठेवतोय. कुठं? पश्चिम बंगालमध्ये गंगा स्नान. राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खून मालिकेची. महाप्रभूंच्या दीक्षा ज्यामध्ये झाली त्यांच्या गुरूंचं नाव काय सांगा? चैतन्य महाप्रभूंच्या गुरूंचं नाव ते सुरुवातील. त्यानंतर संन्यास दीक्षा. केशव काय सांगितलं तिथं? सांगितली खून मालिकेची. राघव चैतन्य, केशव चैतन्य म्हणजे केशव, आणि त्यानंतर चैतन्य महाप्रभू, आणि नंतर तुकाराम महाराज. म्हणजे इथं पण जुळून येते, बरोबर. बाबाजी आपुले सांगितले नाव. आता बाबाजी म्हणजे काय? संन्यासीला बाबाजी म्हणायचे. म्हणजे ते संन्यासी होते. म्हणजे ते संन्यासी होते जे गंगाच्या काठी होते, जे चैतन्य केशव भारती ज्याचा संप्रदाय होता. म्हणजे चैतन्य महाप्रभूकडे इंडिकेट करते काय? महाप्रभू त्यांचे गुरु असावेत किंवा असले पाहिजेत. आणि म्हणून हे झाले. तर त्यांच्या शिकवणी आपण पाहतो, तर त्यातून आपल्याला हे समजू शकतं की भगवान चैतन्य महाप्रभू त्यांचे गुरु असले पाहिजे. आणि यानंतर पण किती वाजेपर्यंत घ्यायचे? अर्धा तास घेऊन. पण ऐकू येते का सगळ्यांना? चालेल चालेल. गुरूंची कृपा झाल्यानंतर तुकाराम महाराज भामचंद्र डोंगरावर साधनेला जायचे. काय करायचे? साधना. तिथं गेल्यानंतर ते ध्यानस्थ व्हायचे, भगवंतावर ध्यान करायचे. रामकृष्ण हरी हा त्यांना मंत्र दिला होता, त्याचा जपन करायचे, पठण करायचे. कधी कधी 1 दिवस, कधी कधी 2 दिवस, कधी कधी 15 दिवस डोंगरावर राहायचे. 3 डोंगरावर राहायचे. कुठल्या? भामचंद्र, भंडारा आणि गोरड. आणि आपण मागच्या वेळेला पाहिलं होतं त्यांची पत्नी ही भक्त नव्हती पांडुरंगाची, परंतु भक्त होती. कुणाची? तुकाराम महाराजांची. पतिव्रता नारी होती. आपल्या पतीला खाऊ घातल्याशिवाय, भाकर घातल्याशिवाय ती स्वतः खात नसे. आणि मग टोपलं घेऊन, भाकरी घेऊन ती शोधायची. गोरो डोंगरावर जायची, माघारी यायची. भामचंद्र जायची, माघारी यायची. भंडारावर तुकाराम महाराज मिळायचे. तुकाराम महाराज कोणत्या डोंगरावर होते काही पत्ता नसायचा. मग तुकाराम महाराज म्हणाले की एक काम कर, वाटेवर थांबायचं. 3 वाटा जातात
आणि त्या वाटेवरचा एक दगड उचलायचा आणि कानाला लावायचा, आणि ज्या दगडातून आवाज येईल, काय काय आवाज येईल? हे आवाज मोठा आहे. काय आवाज येईल? विठ्ठल 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 विठ्ठल. तिथं मी असेन. कसा आवाज याचा होतो? शक्य आहे का? काय याचा आवाज सांगा? तुकाराम महाराज ज्या डोंगरावर बसायचे त्या वाटेवर सुद्धा, त्या वाटेवर त्या दगडातून सुद्धा विठ्ठल आवाज याचा. कसा? त्यांचा नाम जप असा होता, व्हायब्रेशन म्हणतात, साऊंड व्हायब्रेशन. सायंटिस्ट कधी नष्ट होत नाही. साऊंड मध्ये फार शक्ती आहे. साऊंड जे आहे ना, आता हे साऊंड बघा किती आहे. आज याचं तर प्रमाण जास्त वाढलं तरी उपद्रव पण करू शकतो. तर जो मंगलमय ध्वनी असतो, म्हणून ओंकाराचं म्हणतात ना शंख ध्वनी. घरामध्ये रोज शंख वाजला तर वाईट शक्ती घरात येत नाही, माहिती आहे. शंखनाद झाला पाहिजे, टाळ वाजला पाहिजे, कीर्तन झालं पाहिजे, हरिकीर्तन. त्या घरामध्ये अनिष्ट घडत नाही किंवा वाईट शक्तीचा प्रभाव पडत नाही. तर या ध्वनीची शक्ती आहे. तुकाराम महाराजांचं भजन एवढं तीव्र होतं की तो संपूर्ण डोंगर विठ्ठलमय व्हायचा. त्यावर असणारा प्रत्येक दगड पांडुरंग 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 करायचा. म्हणजे तो डोंगर चिंतामणी व्हायचा. अच्छा, चिंतामणी म्हणजे माहिती आहे का काय? चिंतामणी आध्यात्मिक जगत हे चिंतामणी आहे. म्हणजे काय? वृंदावन रम्य स्थान दिव्य चिंतामणी धाम. चिंतामणी धाम म्हणजे तिथली प्रत्येक वस्तू सजीव आहे. एक एक दगड, एक एक गोटा, एक एक झाड, एक एक लता, एक एक फूल, प्रत्येकाला भावना आहेत. प्रत्येक सजीव आहे. निर्जीव सजीव असा भेदच नाही. चिंतामणी धाम. तर तुकाराम महाराजांचं भजन असं तीव्र होतं की संपूर्ण ते डोंगर काय व्हायचा? चिंतामणी व्हायचा आणि त्यामधनं विठ्ठल ध्वनी आला. तर अशा प्रकारे हे तुकाराम महाराज वेगवेगळ्या ठिकाणी साधना करायचे. त्यातला एक होता भंडारा. आता हे भंडारा डोंगर नाव का पडलं? त्यामागे पण एक कथा आहे. एकदा शिवाजी महाराज आपलं सैन्य दळ घेऊन, जवळजवळ 2000 सैन्य दळ घेऊन निघाले होते आणि त्यांना समजलं की भंडारा डोंगरावरती कोण आहेत? तुकाराम महाराज आहेत. आणि त्यावेळेला त्यांचे भेट पहिली झालेली होती. तो प्रसंग नंतर घेणार आहे आपण. आणि ते म्हणाले की थांबा, मी जरा आमच्या गुरु महाराजांना भेटून येतो. तुकाराम महाराज दोघा चौघाला घेऊन डोंगरावरती आले. आल्यानंतर तिथं तुकाराम महाराज बसलेले होते. त्यांचे दर्शन घेतले आणि आज्ञा मागितली की निघतो मी म्हणून. तुकाराम महाराज मध्ये आता कुठं निघाला? आला तर प्रसाद घेऊन जावा. काय घेऊन जावा? प्रसाद. तर शिवाजी महाराज आहेत. ते कोण आहेत? शिवाजी महाराज. दुसरा कुठला महाराज असता तर खाऊन पिऊन गेला असत. शिवाजी महाराज म्हणजे माझे 2000 सैनिक खाली उभे आहेत, त्यांना सोडून मी प्रसाद घेऊ शकत नाही. असा राजा असतो बघा. प्रजा भुकेलेली आहे तर राजा खाणार नाही. खरा राजा कोण? जो प्रजाचं पहिलं पोट भरतो मग स्वतः घास घेतो. तर ते म्हणजे माझे 2000 सैनिक खाली उभे आहेत, मी काही खाऊ शकत नाही. मग हरे बोल हरे बोल हरे कृष्णा. मग तुकाराम महाराज म्हणाले बस एवढीशी गोष्ट. तुकाराम महाराज म्हणाले आम्ही त्रैलोक्याचे स्वामी. कुठले स्वामी आहे? तुकाराम महाराज असं कसं म्हणलं आम्ही त्रैलोक्याचे स्वामी? सिंपल सूत्र आहे, माहित आहे का काय? तुम्हाला पण सांगतो ऐका. भक्ताचा भाव. भक्त म्हणतो सब भूमी गोपाल की, म्हणा सब भूमी और गोपाल हमारे. आता गोपालचे संबंध आमचं झालं केवळ. तर एक भगवत भक्त असतो, त्याला माहित असतं की माझे खरे पिता कोण आहेत? वारसदार मीच आहे ना, मग त्यांचा पिता माझे ते आहेत भक्ताला. म्हणून तुकाराम महाराजांनी त्या क्षणाला तो डोंगर सोन्याचा बनवून दाखवला. संपूर्ण डोंगर सोन्याचा बनवला. शिवाजी महाराज अचंबित झाले आणि नंतर म्हणले की तुम्हाला आता काय शंका आहे? या घेऊन सगळ्यांना.
आणि सर्व 2000 सैनिकांना तिथं भंडारा झाला. काय झालं? भंडारा. म्हणून त्या डोंगराचं नाव काय पडलं? भंडारा. बोलो संत तुकाराम महाराज की. असे हे आपले संत शिरोमणी तुकाराम महाराज. आणि मग संघर्ष जो चालू होता संसारामध्ये, बऱ्याच जणांना असं वाटतं की आम्ही भक्तीमध्ये आलो की आपला संघर्ष कमी होईल, आमच्या जीवनातील दुःख कमी होतील, सगळं छान चालेल. आणि जेव्हा छान चालत नाही तेव्हा एक एक जण यात सोडून देतो. इथं किती वर्षापासून 10-12 वर्ष झालं ना संघ चालू आहे. 14 वर्ष. 14 वर्षामध्ये किती लोक आली आणि गेली पाहिजे का? हेतू घेऊन आलं की टिकत नाही. निर्मळ भक्ती पाहिजे हृदयामध्ये, तर तुम्ही इथे राहणार. हा भगवान पावलो पावली परीक्षा घेणार. ज्यांना वाटतं की ब्रह्मचारी आश्रम चांगला आहे, ब्रह्मचारी आश्रमाची आपल्या स्वतः समस्या आहे. ज्यांना वाटतं गृहस्थ आश्रम चांगला आहे, त्यांना गृहस्थ आश्रमच्या वेगळ्या समस्या आहेत. आमचे भक्त म्हणले की आता मी वानप्रस्थच घेणार आहे. म्हणलं का? गृहस्थ आश्रम पण चांगला नाही, ब्रह्मचारी पण नाही. वानप्रस्थ वेगळ्या समस्या आहेत. संन्यासी बनतो, त्यांच्या वेगळ्या समस्या. समस्यांना पर्याय नाही, समस्या राहणार. परंतु समस्यांना आपण कशा पाहतोय, आपला ऍटिट्यूड काय, दृष्टिकोन काय, हे महत्वाचं आहे. समस्यांना आपण कसं टॅकल करतोय, समस्यांना आपण कसं सामोरे जातोय. समस्या येणार पण समस्यांना कसं हँडल करतोय आपण, कृष्णावर निर्भर राहून, हे महत्वाचं आहे. तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये अनेक समस्या, परंतु त्यांनी प्रचार कार्य सोडलं नाही, हरिभक्ती सोडली नाही. आणि मग दिवसभर साधना करणे आणि संध्याकाळी गावामध्ये येऊन प्रचार करणे, लोकांना प्रबोधन करणे. आणि परोपकार. तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये परोपकार फार मोठा होता. जेव्हा कोणाला पण ते अडचणीत पाहायचे तेव्हा ते काय करायचे? मदत करायचे. तर 9 लाख उंबरा, देहू गावाजवळ एक गाव आहे, 9 लाख उंबरा. तिथं बाजार भरायचा. काय भरायचा? बाजार. आठवड्याचा बाजार भरायचा. आणि या आठवड्याच्या बाजारामध्ये लोक जाऊन आपली गरजेच्या वस्तू आणायची. तर एकदा तुकाराम महाराज पाहिलं की एक अत्यंत वृद्ध स्त्री आहे आणि निघाली आपली काठी घेऊन बाजार करायला. तर तुकाराम महाराज मध्ये, आई तुम्ही कुठं चाललाय? त्याला बसा माझ्या पाठीवर, मी तुम्हाला बाजाराला घेऊन जातो. मग ती म्हातारे म्हणजे, बाबा मला एवढं उचलून तू घेऊन जाणार तिथं, त्यापेक्षा एक काम कर, मला काही जास्त काय आणायचं नाही. माझ्याकडे हा नळा आहे, नळा, पहिला नळा असायचा, हा तेल आणायला, पूर्वीच्या लोकांना माहित असेल नळा. तर मला ही नळावर तेल घेऊन ये, पैसे घे आणि माझ्या घरी आणून दे, तुला चालेल. मग तुकाराम महाराजांनी काय आणला? त्या नळ्याचं तेल आणलं. आठवडाभर तेल चालायचं त्या नळ्यामधलं. किती? 1 आठवडा. परत पुढच्या आठवड्यात बाजार भरला की म्हातारी जायची. आता या वेळेला घडलं असं की नळातलं तेल काय संपलं नाही. 1 आठवडा झाल्यानंतर म्हातारी म्हणजे, अरे तेल कसं संपलं? दुसरा आठवडा, 2 आठवडे तेल संपलं नाही. म्हातारीला आश्चर्य वाटलं, असं कसं झालं? 3रा आठवडा आला. आता त्या म्हातारीनं तळून खायला सुरुवात केलं. भजी, पकोडे, समोसे, कचोरी तळून तळून खाऊ लागले. तेलच संपना. भर म्हातारपणात म्हातारीला बाळसं आलं. तिचं गाल टोमॅटो सारखे लाल झाले. बायका म्हणायला लागले की अरे काय प्रकार आहे, एवढी आसक्त होती तुला, एवढं बाळसं कसं आलंय? काय सांगायचं म्हणलं, त्या तुकारामाने जी तेल आणून दिलं ते काय संपना. संपना. आता ही वार्ता सगळ्या देहूगाव मध्ये पसरली. पुढच्या बाजाराला प्रत्येक बाई आपला नळा घेऊन, तुका सेठ ही घ्या नळा, आम्हाला पण तेल आणा. तुकाराम महाराज परोपकारी, त्यांनी एक पोतं घेतलं, म्हणजे टाका नळ, नावं टाका तुमची, नळ टाका आणि पैसे प्रत्येकानं द्या. आणि तुकाराम महाराजांचा श्रम झाला. जायचे पोतं भरून नळा घेऊन आले आणि कुणाचंच तेल संपलं. सर्वांना आश्चर्य वाटलं की काय प्रकार आहे हा.
तर असं शास्त्र सांगतं. त्यावेळेला एक अभंग आहे, पासून पहा काय म्हणलेलं आहे. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम, म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. कृपादान केले संती कल्पांती सरेना. कृपादान केले संती कल्पांती सरेना. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. कृपादान केले संती कल्पांती सरेना. संतांनी केलेली कृपा जी असते ना, ती कल्पाचा अंत झाला तरी संपत नाही. म्हणून आपण प्रत्येकानं संतांची कृपा घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि एक गृहस्थाचं हे कर्तव्य आहे. आपलं शास्त्र सांगतं की गृहस्थाने काय करावं. गृहस्थाने स्वयंपाक पूर्ण झाला, भगवंताला भोग लागला की तो पूर्वीचे गृहस्थ दारावर जाऊन उभे राहायचे आणि पाहायचे कुणी साधू संत भेटतोय का. मग त्या साधू संतांना घरी बोलवून आणायचे आणि त्यांना बसवून प्रसाद खाऊ घालायचे. मग स्वतः घ्यायचे आणि संत जाताना काय द्यायचे, कृपादान, आशीर्वाद द्यायचे. श्रील प्रभुपादांचे वडीलही तसेच करायचे. साधू संतांना घरी बोलवायचे, प्रसाद खाऊ घालायचे, म्हणजे माझ्या मुलाला आशीर्वाद द्या. काय आशीर्वाद द्या, हा राधा राधेचा परम भक्त बरोबर. अशी कृपा आपण घ्यायला शिकलं पाहिजे. म्हणून संताकडून काय मागायचं फार महत्वाचं आहे. आपण संत आले की म्हणतो की देवा मला दे. काय मागतो संतांना, आशीर्वाद द्या. काय आशीर्वाद द्या, मुलाचं लग्न होईल, घरदार व्यवस्थित होईल, धंद्यामध्ये प्रगती होईल, भौतिक गोष्टी मागायला लागतात. भरतगावला आमचं सेंटर आहे, आता चालू केले. नवीन भक्त आहेत तिथं. प्रचार चालू झाल्यानंतर काही भक्त आले, एक म्हातारी म्हणजे आम्ही आता सत्संग करतोय, पुढच्या वर्षीपर्यंत मुलाचं लग्न होईल ना. होईल. दुसरी आली म्हणजे की आता मुलाला मी सांगितलं जप करता, दारू सुटेल का त्याची, दारू सुटेल. तर आपल्या इच्छा काय असतात भक्तीमध्ये आल्यानंतर, अशा या जीवनामध्ये संपून जातील असं आपण नाही मागायचं. काय मागायचं संतांना, चैतन्य चरितामृत मध्ये महाप्रभू सांगतात 3 गोष्टी मागा संतांना. संतांकडून काय घ्या, 3 गोष्टी. काय मागायचं बघा. बट ऍक्च्युअली मी रिक्वेस्ट फॉर म्हणा सगळ्यांनी, भक्त पद धुलियार भक्त पद जल, भक्त पद धुलियार भक्त पद जल, भक्त भुक्त अवशेष 3 महाबल, भक्त भुक्त अवशेष 3 महाबल. संतांकडून 3 गोष्टी घ्या. काय, भक्त पद धुली, संतांच्या चरणांच्या खाली जी रज आहे ती रज आपल्या डोक्यावर धारण करा. भक्त पद धुली आर भक्त पद जल, त्यांच्या चरणांना म्हणून संत आले ना घरामध्ये की आपण काय करतो, शरण धुयाचे असतात आणि ते चरण परत आपण ग्रहण करायचे असतं, डोक्यावर शिंपडायचं असतं. भक्त पाद धुली आर भक्त पद जल, भक्त भुक्त अवशेष, आणि त्यांना प्रसाद देऊन जे उच्चिष्ट राहील ते धारण करायचं. 3 महाबल, हे महाबल आहे. उदाहरण काय, श्रीमद भागवत. नारद मुनी सांगतात, काय सांगतात तो, मी पूर्वीच्या जन्मी दासीपुत्र होतो. कोण होतो, दासीपुत्र. माझी आई श्रीमंताच्या घरी जाऊन भांडी घासायची आणि मी माझ्या आई बरोबर जायचो. चातुर्मास आता चालू आहे ना, चातुर्मासामध्ये पूर्वी 4 महिने खरं भक्तीसाठी जायचो. हे 4 महिने भक्तीसाठी पोषक असतात. तर या 4 महिन्यामध्ये चातुर्मासामध्ये काही संत आलेले होते त्या घरी. नारद मुनी त्यांची सेवा करायचे, दासीपुत्र होते. आणि ते संत प्रसन्न होऊन त्यांना
त्यांचं उच्चिष्ट द्यायचे. आणि नारद मुनी म्हणतात त्यांचं उच्चिष्ट खाल्ल्यानंतर मी दासी पुत्र होतो. कोण झालो? देव ऋषी नारद. बघा मग किती शक्ती आहे याच्यामध्ये. कुठून कुठं पोचले ते. म्हणून भक्तपद धुलियार भक्तपद जल भक्त मुक्त अवशेष दिन महाबल. म्हणून संताकडून काय याचे आपण या 3 गोष्टी याच्या असतात. या 3 गोष्टी. किती वेळ चालवायचं? बोलू का अजून? एक कथा सांगू अजून? येते ऐकू? हा ऐका. फार सुंदर प्रसंग आहे. तुकाराम महाराज दिवसभर परोपकार करणार. त्यांच्या पत्नीने सांगितलेलं उद्योगधंदा काहीतरी करायचे आणि संध्याकाळी नामसंकीर्तन करायचे. त्यांचं कीर्तन चालायचं. किती वाजेपर्यंत चालायचं? काकड आरतीपर्यंत. तर तुकाराम महाराजांनी निद्रेवर विजय मिळवला. त्यांना सुरुवातीला जेव्हा झोप याची आपली शिखा ते घंटीला बांधायचे. झोप आले टन ती जागे होणार टन. तर अशा प्रकारे झोपेवर त्यांनी विजय मिळवला होता. पूर्वी काय विद्यार्थी होते म्हणून शिखा ठेवली पाहिजे बरं का. याचा उपयोग आहे. विद्यार्थी पण शिखा बांधायचे पूर्वी. झोप आली की धक्का लागायचा. तर आपण सर्वांनी काय केलं पाहिजे? निद्रेवर विजय मिळवला पाहिजे. संत जी लोक असतात ना फार कमी झोपतात. श्री प्रभुपाद फार कमी झोपायचे. रात्रभर लिखाण करायचे ग्रंथांचे. तर आपण जर संतांचं जीवन बघितलं तर यांनी मॅक्झिमम वेळ समाजासाठी देण्यासाठी किंवा भक्तासाठी देण्यासाठी स्वतःची निद्रा कमी केली आणि निद्रेतून जागे राहून त्यांनी केलं. पण आपल्यासाठी काय आहे? आपण मग 2 तास झोपायचं का? नाही शक्य होणार. आपल्यासाठी जागे राहणे म्हणजे काय? आपल्यासाठी जागे राहणं. आपण जागे झालं पाहिजे ना. यांनी तर सांगितलं की निद्रा कमी करायची, जागे राहायचं. आपण सर्वांनी जागे राहायचं म्हणजे काय करायचं? महाप्रभू म्हणतात बघा, तुकाराम महाराज म्हणतात बघा काय म्हणतात. शिंक जांभळी खोकला तुका म्हणे वेळ वाया गेला. काय म्हणले? शिंक जांभळी खोकला तुका म्हणे वेळ वाया गेला. आपला वेळ किती वाया जातो? मग झोपायचं नाही. अहो एवढंच नाही, कबीरदासजी पण फार सुंदर म्हणतात. कबीरदासजी म्हणतात कहता हूं कह जात हूं कह बजाऊं ढोल. कबीरदासजीने एकदा ढोल घेतला मोठा. बाजारपेठेत आले म्हणजे कहता हूं कह जात हूं कह बजाऊं ढोल. एक पल जो खाली जात आहे 3 लोक कामून. एक पल जर व्यर्थ गेला तर 3 लोकांचं मोल देऊन पण मिळणार नाही परत. एक क्षण, एक पल, 3 लोकांचं मोल. एवढं मोठी किंमत आहे. बरोबर. मग आपण जागर राहणं किती महत्वाचं आहे का नाही? जागर राहणं म्हणजे काय आपल्यासाठी? महाप्रभू म्हणतात जीव जागो. काय म्हणतात? जीव जागो. फार महत्वाचं भजन आहे बरं काय. हे भजन आपल्याला कंठस्थ असलं पाहिजे. हा सार आहे, सार. जागा राहिलं पाहिजे. काय म्हणले महाप्रभू? जीव जागो जीव जागो गोरा चांद बोले. जीव जागो जीव जागो गोरा चांद बोले. बोला जीव सतहानी तेरा जाए माया पिशाची रतोले.
जीव जागो जीव जागो गोरा चांद बोले जीव जागो अजीब बलिया से संसार भी पारे भूलिया रही ना तुम्हें अभी ध्यान भरे जीव जागो जीव जागो गोरा चांद बोले जीव जागो जीव जागो तुम्हार लईते आम्ही आम्ही बिना बंधु आर के आके तुम्हारा दुआर जीव जागो जीव जागो गोरा चांद बोले जीव जागो मैंने जिया औषधि माया नदी बदलागे हरि नाम महामंत्र लो तुम्ही मागे जीव जागो जीव जागो गोरा चांद बोले जीव जागो भक्ता देवी विनोद प्रभु शरण पड़िया हरि नाम मंत्र नहीं नमगिया जीव जागो जीव जागो गोरा चांद बोले जीव जागो जीव जागो जीव जागो गोरा चांद बोले जीव जागो जीव जागो गोरा चांद बोले बा काय म्हणतात गोर सुंदर का रहे हैं अरे जीव जाग सुप्त आत्मा हो जाग जागो काय सांगितले सुप्त आत्मा हो आपण कोण आहे शरीर का आत्मा कोण आहे आत्मा आहे तर हे जागा कोणासाठी सांगितलेलं आहे अंतर आत्मा जी झोपलेली आहे ना त्याला जागा करायचे या शरीराला नाही कुणाला जागा करायचे अंतर आत्मा आपली झोपलेली आहे कुठं झोपली व पिशाचिनी माया रूपी जी आहे
भोगवाद, चंगळवाद या सर्व वादामध्ये आपण आरामात झोपलेलो आहोत आणि पिशाचिनी आपल्याला हळूहळू आपलं शोषण करत आहे. ड्रॅक्युला रक्त पितो काय तसं आपण आरामात झोपलोय आणि ही जी मायारूपी जी आहे हे आपलं काय करत आहे, शोषण करत आहे. महाप्रभुदा जागा, तू इस जगत में यह करके हुए आया था, हे मेरे भगवान मैं आपकी आराधना व भजन अवश्य करूंगा. या जगामध्ये जेव्हा आपण गर्भामध्ये होतो तेव्हा काय प्रार्थना केली, मी तुमचं भजन रोज करीन. किती दिवस प्रार्थना केली, 9 महिने 9 दिवस. का केली, कारण दुसरं कामच नव्हतं. लटकलेलं उलट आणि एवढ्या गर्भ यातना होत्या की आपण प्रार्थना करायचो रोज की भगवंता बाहेर आलो की तुझी भक्ती करणार, 100% भक्ती करणार. किती टक्के, 100%. महाप्रभू म्हणतात लेकिन जगत में आकर अविद्या माया में फंसकर तू वह प्रतिज्ञा भूल गया. वचन दिलं परंतु जसं तिथं लोकांना तू पाहिलं, आई वडिलांना पाहिलं, नातेवाईकांना पाहिलं, सगळी हसत होती की तू विसरून गेला. आता पुढचं वाक्य फार महत्वाचं आहे. बघा काय म्हणतात, अथ तुझे लेने मैं स्वयं इस जगत में अवतरित हुआ हूं. काय म्हणले महाप्रभू, तुला घेऊन जाण्यासाठी मी स्वतः आलोय. आलेत का नाही, फक्त 550 वर्षापूर्वी स्वतः महाप्रभू आले. कशासाठी, आपल्याला घेऊन जाण्यासाठी. अब तू स्वयं विचार कर कि मेरे अतिरिक्त तेरा बंधु सच्चा मित्र अन्य कोई है क्या. फ्रेंड इन नीड इज फ्रेंड इन डीड असं म्हणतो ना आपण. खरा मित्र कोण, संकटकाळी जो साथ देईल. आता मला सांगा आपला खरा मित्र कोण. बर, एक शब्द येतो हम सफर, ऐकले का. मेरी सांसों में लिखा है तेरा ही एक नाम, तेरी याद हम सफर सुबह शाम. मेरी सांसों में लिखा है तेरा ही एक नाम. श्वासावर एकच नाव आहे काय, तेरी याद हम सफर सुबह शाम. हम सफर कोण आहे, हम सफर म्हणजे काय, पण हम दर्द, हम सफरचा अर्थ काय आहे. हम सफर, हम कुठे येतो, हमेशा. हमेशा पासून काय येतं, हम येतो. म्हणजे जो शेवटपर्यंत आपल्यावर राहणार. कधीपर्यंत, शेवटपर्यंत. जोपर्यंत माझं हे शरीर आहे तोपर्यंत माझ्यावर राहणार कोण, माझा हमसफर. जर साथ सोडली नाही तर तो खरा हमसफर आहे ना. नाही तर आज सारखं नाही, हाय तुझ्याशिवाय करमत नाही आणि तुझं माझं जमत नाही. 3च राहिलेत आता की लगेच दुसरा हाय तुझ्याशिवाय करमत नाही, तुझ्या माझं जमत नाही. तर हे हमसफर नाहीत. पूर्वी पत्नी अशा होती म्हणून सती प्रथा होती ना. सती प्रथा काय होती, लोक म्हणतात क्रूर होतं. नाही, ती पत्नी आपला देह ठेवू शकायची नाही. माझा पती गेला म्हणजे एवढं त्यांच्यामध्ये जीव लागावते, ते एवढी प्रचंड त्याच्यावर प्रेम असायचं की ती शरीर सुटायचं, आपल्या मनात शरीर सुटून जायचं. ते हमसफर. आता आपण शरीर आहे का आत्मा, कोण आहे आपण, आत्मा आहे ना. मग आपला हमसफर आपल्या आत्माशी संबंधित असला पाहिजे का शरीराशी संबंधित. आपली पत्नी, आपली प्रेमिका, आपली मुलं सर्वजण या शरीरामध्ये असेपर्यंत साथ देणार म्हणून ती शरीरापुरती हमसफर आहे ना. म्हणजे शरीराचे हमसफर झाले. पण आपले हमसफर कोण आहेत, आपला हमसफर असा व्यक्ती असला पाहिजे ना कधी आपल्याला सोडलं नाही. ती व्यक्ती कोण आहे, सदैव. आपण डुकराच्या शरीरात होतो, गाढवाच्या शरीरात होतो, उंदराच्या, मांजराच्या, वृक्ष, वल्ली,
विष्ट्याच्या किड्याच्या शरीरामध्ये पण ज्यानं साथ सोडली नाही ते परमात्मा रूपाने भगवान श्रीकृष्ण यांनी कधी आपल्याला सोडलं नाही. दुःखात सुखात कष्टात जिथं जाईल तिथं ना सोडलं. आता ही आहेत ना भविष्यात सोडणार आहेत. म्हणजे ज्या वेळेला आपण आपलं अधोपतन झालं या जगामध्ये त्या क्षणापासून भगवंत आपल्या बरोबर आहेत आणि वाट बघतात. आज पण गोलोकच्या द्वारावर उभं राहून भगवंत वाट बघतात. एक दिवशी तू याची माघार आहे. काय एक दिवशी आतुरतेने वाट बघतात. म्हणून ते खरे आहेत जीव लगा आपले. म्हणून म्हणतात चैतन्य महाप्रभू माझ्याशिवाय तुझा कोणीही सखा नाही, खरा मित्र नाही, खरा प्रेमी नाही, मीच आहे तुझा. हे तू जाणून घे. मैं माया रूपी रोग का विनाश करने वाली औषधी हरिनाम मंत्र लेके आया हूं. महाप्रभू म्हणतात मी एकटा नाही आलो, आता तुला मी माघारी घेऊन जाणार. म्हणून याला गोल्डन एरा म्हणते, स्वर्णिम युग. ही एकमेव युग आहे की यामध्ये आपल्याला 100% गॅरंटी आहे की आपण भगवत धामात जाऊ शकतो. 100%. बाकी कुठल्याही युगामध्ये ही गॅरंटी नव्हती. चैतन्य महाप्रभूंचं हे युग आहे, यामध्ये ही 100% शाश्वत आहे. आश्वत दिले केले त्यांनी. तुम्ही फक्त जप करा. काय करा? हरिनाम घ्या. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. गॅरंटी आहे की आपण सर्वजण भगवत धामात जाणार. स्वर्णिम युग आहे. आता आमची तीच चर्चा चालली होती मीटिंग मध्ये. काय? खाईते शिविते यथा तथा नामले, देश काले नियम नाही सर्व सिद्धी हर. खाता पिता उठता बसता हसता खेळता नाचता गाता हरी 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 मुकुंद मुरारी म्हणत राहा. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा म्हणा. कलियुग केवळ नाम आधारा. या कलियुग मध्ये केवळ नामच आश्रय आहे. हरिनाम भक्ती. आणि या नामाच्या बळावर आपण भगवत धामाला जाऊ शकतो. तर महाप्रभू काय म्हणतात की तू हे हरिनाम माझ्याकडून घे. काय म्हणले? हरिनाम महामंत्र लेकर आहे. आता तू कृपया मुझसे महामंत्र मांग ले. अहो याचा अर्थ समजतो का? मांगले काय अर्थ याचा? माझ्याकडून घे म्हणजे काय हो? कुणाकडून घेतो ना मंत्र आपण? गुरुकडून. गुरु गौरांग परंपरा आहे. तर याचा अर्थ आहे त्यांचं म्हणणं आहे की केवळ इथे बसू नका, तुम्ही गुरु आश्रय घ्या. आपण गुरुकडून मंत्र घेतला पाहिजे. आपण या परंपरेमध्ये कनेक्ट झालो पाहिजे. आपण नियमित भक्ती केली पाहिजे. आपण हे मोमेंट, हे आंदोलन आहे याला गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि प्रत्येकानं आपल्या जीवनामध्ये हे उतरवलं पाहिजे. पुढे म्हणतात श्रील भक्तिविनोद ठाकुर जी ने श्रीमन महाप्रभु के चरण कमलों में गिरकर यह हरे कृष्ण महामंत्र बहुत विनम्रता पूर्वक मांग लिया है. भक्ती विनोद ठाकूर म्हणतात मी मागून घेतलं. मी माझ्या जीवनामध्ये गुरुचं आगमन केलं. कसं? विनम्रता पूर्वक. मला द्या, मी गुरु केला नाही. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेश अंती ते ज्ञानम ज्ञानिनाम तत्वदर्शना. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. अत्यंत विनम्र होऊन गुरुकडे जावा. त्यांची सेवा करा, त्यांना प्रसन्न करा. मग ते तुम्हाला ते गुह्य ज्ञान देते. मग तुम्हाला तो मंत्र देते. मग खरी गुरु कृपा होईल. आणि तेव्हा जेव्हा आपल्याला मंत्र मिळेल त्यावेळेला आपण खऱ्या अर्थानं भक्तिपंथावर अग्रसर होऊ. म्हणून जीवनामध्ये गुरु तत्व असलं पाहिजे. हेला म्हणतात जागणं. काय म्हणतात? ज्या वेळेला गुरु जीवनामध्ये येतात खऱ्या अर्थानं आपण मायाच्या कुशीतून जागे होतो. हडबडून उठतो आपण. अरे कसली गाढ झोपलो होतो मी. शंकरवादामध्ये भोगवाद घेत होतो. आज मला गुरुनी उठवलं. गुरुनी सांगितलं की अरे हे पंथ नाही तुझा, या रस्त्यावर जायचा, तू या रस्त्यावर चाल. हे तुझ्यासाठी नियम आहेत. ही साधना तू कर, ही साधना भक्ती कर, तुला भगवान मिळतील. कोण सांगतो? गुरु सांगतो. याला म्हणतात जागरण. म्हणून आपण निद्रेवर विजय मिळवायचा म्हणजे काय करायचे? आपण गुरु आश्रय घ्यायचे आणि या भक्तीला गांभीर्याने घ्यायचे आहे. ही आहे खरी साधना
भक्ती. ठीक आहे, आता हे प्रसंग आहे, आपण थोडं थांबूया, आणखी आवाज फार वाढलेला आहे. तर आज काय काय तुम्हाला सांगितलं समजलं का? आवाज आला का सगळ्यांना ऐकू? मागचे झोपले नाहीत ना? जागे आहेत का सगळे? जीव जागो, जीव जागो, गोरा चांद बोले. विचार करा, चैतन्य महाप्रभू स्वतः अनवाणी पायामध्ये चप्पल न घालता दरदर भटकत होते. दक्षिण भारत यात्रा केली ना त्यांनी, प्रत्येकाच्या दारात जाऊन ती पाया पडते, भाई तेरे पाव पडू एक बार हरी बोल. अरे तुझ्या पाया पडतो. नित्यानंद प्रभू, हरिदास ठाकूर, चैतन्य महाप्रभू प्रत्येकाच्या दारात जाऊन विनंती करतात की एकदा हरिनाम घ्या. काही ना मागा, भिक्षा आव ना मागी, मला भिक्षा काही नको. हे माई भिक्षा नको काही, मला तू हरिनाम घे ना. एकदा मन हरी बोल, कृपा करून एकदा हरी बोल बोल. भगवंत प्रार्थना करत आहेत, दरदर भटकत आहेत, आणि असा भक्तीचा महापूर आणला त्यांनी. प्रत्येकाला सांगितलं की काय घ्या तुम्ही, नाम घ्या. किती महत्व असेल या नामाला. स्वतः म्हणून म्हणतात मी आलोय, तुमच्यासाठी आलोय. कुणासाठी? तुमच्यासाठी. हरिनाम घ्या. घेतलं पाहिजे का नाही आपण? किती जण जप करता आपल्यापैकी? जप केला, एक करत असाल तर 2 करा, 2 तर 4 करा, 4 तर 8 करा, 8 तर 16 करा, पण जप करा. हरिनाम नियमित घेतलं पाहिजे. महाप्रभूंनी ग्रंथ लिहिले नाहीत, काय नाही, फक्त अष्टकम दिले 8. त्यामध्ये दुसऱ्यामध्ये ते म्हणतात, नाम नाम कारी बहुधा निज सर्व शक्ती सत्रार्पिता नियमित स्मरे न काल एतादर्शी तव कृपा भगवन ममापि दुर्देव मी दृश्य हा जानो नाम अनुराग. नाम नाम कारी बहुधा निज सर्व शक्ती. निज म्हणजे पर्सनल, स्वतःची संपूर्ण शक्ती त्यांनी नामामध्ये ठेवली आणि आपल्याला दिलं. अजून काय द्यायला पाहिजे त्यांनी? काय द्यायला पाहिजे? या जगामध्ये आणखीन काहीच नाही मागण्यासारखं. ज्याला नाम मिळालं ना, पण गुरुकडून मिळालं पाहिजे, परंपरेमधून मिळालं पाहिजे. त्याला या जगामध्ये दुसरं तिसरं चौथं प्राप्त करण्यासारखं काही राहत नाही. म्हणून ह्या हरिनामाला घट्ट धरा, सवय बनवा. ठेस लागली तर आई ग नाही म्हणायला पाहिजे, कृष्ण ग म्हणलं पाहिजे, गोविंद म्हणलं पाहिजे, मुरारी म्हणलं पाहिजे. खरी आपली परीक्षा तेव्हाच होते जेव्हा झटका बसतो, जेव्हा विपदा येते, संकट येतात, त्यावेळेला आपल्या मुखातून काय येते? जे हात असतं ते येतं ना. माझ्या हातामध्ये एक संत्रा आहे. संत्रा काय आहे? मी जोरात दाबला की काय येणार आहे? आंब्याचा रस. आंब्याचा नाही येणार ना, संत्रा देणार का? हात काय आहे? संत्रा आहे. संत्र्यामध्ये संत्र्याचा रस. तसं आपल्या हृदयामध्ये काय आहे? जेव्हा आपल्याला झटका होतो, आपला अपमान होतो, आपल्याला शिवीगाळ होते, आपल्याला मारलं जातं, आपली विटंबना होती, तेव्हा आपल्यातून काय बाहेर येते? शिव्या बाहेर येतात, क्रोध बाहेर येतोय का भगवंताप्रती शरणागती बाहेर येते? ती आपली खरी परीक्षा आहे की माझं मन अजून काय करतंय. जर माझ्या हृदयातून येत असेल, प्रल्हाद महाराज, उद्या पिक्चर बघा बरं का सगळ्यांनी, फार सुंदर प्रसंग आहे. जेव्हा डोंगरावरून त्या प्रल्हाद महाराजांना खाली टाकण्यात येतं, एवढा सुंदर प्रसंग, ते 2 असून म्हणत असतात की भगवान तुम्हाला वाचवलं नाही तर उनका पूरा अधिकार है मुझ पे, मारी बे राखी बे जो इच्छा तुहा नित्य दास प्रति तुया अधिकार. ही भावना, ही आहे शरणागती. जेव्हा ही येते ना, त्यावेळेला मग भगवान प्रकट होतात. भगवंत असे प्रकट होत नाहीत कुणाही समोर. हे भगवंता, तुम्ही हर परिस्थिती में आप मेरे स्वामी है, हर परिस्थिती में, काही कसंही ठेवा तुम्ही मला. म्हणून आपल्याला आपण स्वतःला परीक्षण करून बघायचं. संकट आली, अपमान झाला, आपण शरणागत, कृष्ण तुझी कृपा आहे, हे प्रभू तुमची कृपेमुळे मला मिळालेलं आहे. बरे झाले देवा निघाले दिवाळे, काय म्हणजे तुकाराम महाराज. तर ही शरणागतीची लक्षण आहे. मारी बे राखी बे जो इच्छा तुहा, अवश्य रक्षिले कृष्ण. ही सर्व जेव्हा आपल्या हृदयामध्ये येते, संपूर्ण शरणागती येते, त्यावेळेला आपण खरा आश्रय प्राप्त. तर हे आपण संतांच्या जीवनातून शिकायचे. तुकाराम महाराज एवढे शरणागत भक्त होते, एवढी संकट आली, पण त्यांनी पांडुरंगाला कधी सोडलं नाही. सोडलं का कधी? कधीच नाही सोडलं. म्हणून त्यांच्यासाठी विमान आलं बैकुंठावर.
तर ही खरी भक्ती आहे. आलं लक्षात? कुणाचा काय प्रश्न?